पाहिलं वेळेचं बंधन आहे 20 मिनिटांचा कालावधी 5 षटक हाताळायचे आहेत. डबल बॉक्स क्रिकेट आहे. अगदी एक अनोखी संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की त्या विभागातील ते मैदान त्याला अनुसरून असलेले ते नियम आणि त्यातून मिळणारा एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. 43 वर्षांची परंपरा आहे. गोलंदाजी टीम एक प्रतिनिधी पाठवायचा. 1 मिनिट. फिल्डिंग टीम. बॉलर नेम रोहन. सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला स्ट्राईकला यंग टॅलेंटेड युवा खेळाडू क्रिश, तर नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण चव्हाण. गेले अनेक वर्ष मुंबई अंडरआर्म क्रिकेट मधील हे देखील नाव आपण पाहिलं. आज पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल टॅप केला तिकडे आणि पहिल्याच बॉलवरती मात्र 4 रनाने क्रिशची सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल जबरदस्त चान्स घेतलाय. या मैदानामध्ये बॉल टू बॉलची मॅच देखील रंगते. फाईट होते. विजय मिळवला जातो. दिवा डोंबिवली सारख्या संघाचं इथे मात्र ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं. ओमकार पाटणे सारखा गोलंदाज काय गोलंदाजी केली आहे. संपूर्ण टीमचा एफर्ट आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅचला घेऊन जाण्यामध्ये प्रत्येक खेळाडूचं मात्र इथे योगदान पाहायला मिळालंय. आज अलीकडच्या हंगामामध्ये दिवा डोंबिवली हा संघ देखील एक चांगल्या स्पीडअप मध्ये पाहायला मिळतोय. एक मोठमोठी क्रीडा स्पर्धा मात्र विजय मिळवत आज अलीकडे चर्चेत राहायला पाहायला मिळालंय. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन दिलाय. षटक क्रमांक पहिलं रोहन गोलंदाज, सलामीवीर क्रिश आणि प्रवीण. एक चौकार आलाय. यावेळेला थोडंसं गती परिवर्तन, एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता बट सिंगल रन येतोय. तुम्हाला इथे बॉल टू बॉलची मॅच देखील विजय मिळवता येऊ शकतो. 30 बॉलचा सामना, 5 षटकांचा खेळ, 20 मिनिटांचा कालावधी एका इनिंगला. डबल बॉक्स क्रिकेट, मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं हे पर्व बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप म्हणून सुरू असलेली गेले अनेक वर्षांची परंपरा आज आपल्याला पाहायला मिळते. स्टिपवून घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहिला झटका येतो. एक अनुभवी खेळाडू आज मात्र पहिल्याच बॉलवरती माघारी जाताना पाहायला मिळतोय. प्रवीण गेले अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेटमध्ये जम्बू सारख्या मोठ्या संघामधून नेहमीच पाहायला मिळाला. आज मात्र स्थानिक काही खेळाडूंना घेऊन ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आवर्जून दाखल झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या अंकावर. तीन बॉल आणि रन झालेत 7. एक चौकार आलाय क्रिसच्या बॅट मधून. बॅटर वैभव. श्री भवानी माता सुवर्ण चषक 2025 ची क्रीडा स्पर्धा दादर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी सौभाग्यवती नम्रता कालिदास कोयमकर मॅडम यांच्या क्रीडा नगरीमधील क्रीडा स्पर्धा. या मैदानाला एक ऐतिहासिक असा इतिहास आहे, कारण या मैदानामध्ये क्रिकेट असो, कबड्डी असो, त्याचबरोबर नवरात्रोत्सव देखील इथल्या रहिवाशांचा अभिमानाचा सोहळा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागामध्ये सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमीच वाटचाल राहिली आहे. 20 मिनिटांचा कालावधी आहे. पेनल्टी दिली जाऊ शकते. कोणत्याही संघाने वेळेचं बंधन उल्लंघन करायचं नाहीये. दोन्ही संघांना विनंती आहे. षटक क्रमांक 2, षटक क्रमांक 1 आपण पाहतोय. बॅटर क्रमांक 2, अर्थातच बॅटर क्रमांक 3 वैभव. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र खर्च केले जात आहेत. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. लेग साइडला हलकासा फ्लिक केलाय. सिंगल रन येतोय. पहिले 2-3 ओव्हर ऍटलीस्ट धावसंख्या रचावी लागेल. त्यानंतर तुम्ही पॉवर प्लेची एखादी ओव्हर आहे त्या ओव्हरला चान्स घेऊ शकता. गाडी आपण योग्य त्या जागेवरती पार्क करा. बघा इथे गाडीवरती आपल्याला फाईन बसेल. सर्वांना विनंती, इथे जो कोणी खेळाडू उपस्थित आहेत, प्रेक्षक उपस्थित आहेत, त्यांनी आपापल्या मोटरसायकल
एक योग्य जागेवर पार्क करायचे आहेत. बॅकफुटला पंच केलाय, सिंगल रन मिळेल. पहिला विकेट आलाय, पण धावसंख्या जर आपण पाहिली पहिल्या षटका दरम्यान एक 10 या अंकावरती जाऊन पोहोचली, म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे. अजूनही उर्वरित बरेचसे बॉल संघाकडे आहेत. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा फाईट बॉल. पहिलं षटक अडचण वाढवतोय. हलकासा ड्राईव्ह केलाय, सिंगल रन मिळतोय. एका षटकानंतर धावसंख्या 12 या अंकावर जाऊन पोहोचते. सामना क्रमांक 2. एका बाजूला पाहिलं तर JMW कुर्ला हा संघ बॅटिंग करतोय, तर विनेस सांताक्रूज हा संघ बॉलिंग करतोय. बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप श्री भवानी माता सुवर्ण चषक ही क्रीडा स्पर्धा आज आपण पाहतोय. या क्रीडा स्पर्धेचे व्यवस्थापक श्री सिद्दीपेकर गेले अनेक वर्ष 43 वर्षांची परंपरा घेऊन या क्रीडा स्पर्धेची वाटचाल घेऊन आतापर्यंतचा इथपर्यंत केलेला यशस्वी प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण मुंबई महाराष्ट्राचं लक्ष मात्र या क्रीडा स्पर्धेकडे नेहमीच राहिलंय. उत्सुकता राहिली प्रत्येक खेळाडूला खेळण्याची, प्रत्येकाला पाहण्याची. आज ती क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली, आपल्या भेटीसाठी आली आहे. चला 20 मिनिटांचा कालावधी आहे एका इनिंगला. षटक क्रमांक 2 गोलंदाज आहेत इरफान. रन झालेत 12. बॅकफुटला पंच केलाय, सिंगल रन येईल. एकंदरीत 5 षटक एक जवळपास 30च्या पलीकडे, अर्थातच 35 ते 40 धावसंख्या जाऊ शकते. कारण सध्या परिस्थितीमध्ये जो आकडा आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या अंकावरती. पहिल्या ओव्हरला 12 रन आले. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दरम्यानचा बॉल इथे मात्र नो बॉल घोषित केला जातोय. प्लस होईल का? अर्थातच नो +1. चालाकी दाखवली, सिंगल रन आणखी कन्वर्ट केलाय. 2 रन मिळालेत एकंदरीत. फ्री हिटचा कॉल येतोय, चान्स घ्यावा लागणार आहे. इथे मात्र फ्री हिट असल्या कारणाने कुठेतरी वैभवने मात्र चान्स घेतला होता. डॉट बॉल येतोय, पण चान्स घ्यावा लागणार आहे. फ्री हिट ज्या वेळेला आपल्याला मिळेल त्यावेळेस चान्स नक्कीच बनतो. यावेळेला मात्र चान्स बनलाय. फेकी करतील, डिरेक्ट हिट तर लागलाय, पण काय निर्णय होतोय? एक महत्वाचा निर्णय असणार आहे. येस, सॉफ्ट सिग्नल पंचांनी मात्र तिकडे ऑन ग्राउंड विकेट घोषित केलाय, पण चेक केला जातोय थर्ड अंपायरच्या माध्यमातून. वैभव सारखा बॅटर पोहोचलाय की विकेट आहे. काही क्षणातच मात्र हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 4 कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये कव्हर केली जाणारी क्रीडा स्पर्धा. SSS शैलेश पाटील, पराग पाटील यांचा टेक्निकल वर्ग आज पुन्हा एकदा दादर नगरीमध्ये दाखल झालाय. त्यांच्यापर्यंत आता एक महत्वपूर्ण निर्णय काही क्षणात मात्र मार्गी लावतील. हॅलो, आणि बॅटर आउट. वैभवला माघारी जावं लागते. न्यू बॅटर तन्मय. धावफलक 15. तीन बॉल रन झालेत 15. बॅटर नॉन स्ट्राईक एंडला तन्मयला पाहतोय. क्रिश आहे. क्रिशने आज पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात केली, चौकाराने सुरुवात केली आहे. शेवटच्या बॉलपर्यंत क्रिश जर टिकून राहिला तर धावांचा उच्चांक गाठायला क्रिशची नक्कीच मदत राहील. इथे मात्र पुन्हा चान्स घेण्याचा प्रयत्न, कव्हरला खेळले, थोडीशी मिसफिल्ड होते. सिंगल रन कन्वर्ट होईल. एक रन महत्वाचं आहे. आपण पाहिलं पहिला सामना एका रनाने संघ मात्र पराभूत झाला. आई गावदेवी संघ. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र नॉस्ट्राईक गेला. चान्स बनला, फेकी केली आहे. इम्रान बॉल कलेक्ट करता आला नाहीये. चान्स बनला होता, महत्वाचा विकेट होता. क्रिश सारखा बॅटर थांबवता आला असता. सुखरूप आहेत क्रिश, रिस्क घेत होते, रन
घेण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा माघारी यावं लागलंय. धावसंख्येला थोडंसं आता मात्र कंट्रोल केलं जातं. पहिल्या षटकामध्ये झालेल्या चुका या गोलंदाजाने काहीशा कव्हर केल्यात. क्रिकेट असं जे सांघिक खेळ, प्रत्येकाचे एफर्ट महत्वाचे असतात. संघातील असलेली संघ बांधणे, प्रत्येक खेळाडूचं योगदान, दिवा डोंबिवली सारखा विजय या पहिल्या मॅचचा अर्थात प्रत्येक खेळाडूचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला पुन्हा एकदा एक टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल रन कन्वर्ट होईल. षटकांचा खेळ, 2 षटक समाप्ती, रन झाले 17. 12 बॉल आणि 17 रन. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये एक जवळपास बॉल टू बॉल जरी धावसंख्या पुढे घेऊन गेले तरी मॅच फाईट आहे. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. एका बाजूला पहिला सामना अतिशय आनंद देणारा रंगतदार सामना पाहिला, त्यानंतर नव्या सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं जातं. त्या क्रीडा स्पर्धेला खेळण्याची अनेकांची इच्छा असते, अनेकांचं स्वप्न असतं या क्रीडा स्पर्धेवरती प्रथम विजेता संघ म्हणून नाव कोरायचं. कारण अनोखो प्राइज, अनोख्या अंदाजामध्ये आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा प्रत्येकाला विस्मरणीय करायची असते. या विभागाचे कार्यसम्राट, दमदार आमदार सन्माननीय कालिदास कोळंबकर साहेब यांच्या शुभ हस्ते या क्रीडा स्पर्धेचा आज मात्र शुभारंभ झाला. अनेक वर्षांपासून त्यांचं आणि सिद्धी पॅकर संघाचं असलेलं नातं आपण पाहिलंय. वेटम विश्वविक्रमी आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्यांचा मात्र नावाचा बोलबाला राहिलाय. षटक क्रमांक 2-3 गोलंदाज आहेत इरफान. एका बाजूला कुर्ल्याचा संघ, एका बाजूला सांताक्रूजचा संघ. दोन्ही स्थानक तसं जर पाहिलं आपण तर अगदी जवळपास तेच स्थानक आहेत. सतरा अंकावरती धावफलक. 12 बॉलचा खेळ झालाय, उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डावाचा. एकंदरीत 5 षटकांचे सामने. एक गोलंदाज दुसऱ्यांदा विचार केला जाऊ शकतो. दरम्यानचा पहिलाच बॉल, रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, बॉल डॉट होतोय. पहिला चौकार आला पण त्यानंतर मात्र कोणत्याही मोठ्या स्ट्रोकला येऊ दिला नाहीये. काहीशी चुका झाल्या पहिल्या ओव्हरला रोहनच्या एक्स्ट्रा मध्ये, पण त्यानंतर सावरले संघाने. इथे मात्र चांगला ड्राईव्ह केलाय, सिंगल रन कन्वर्ट होईल. ओहो, जबरदस्त, क्या बात आहे. क्रिचचे स्ट्रोक खेळण्याची पद्धत आहे की वेगळीच आहे, एक वेगळाच अंदाज आहे. प्रॉपर टायमिंगने मात्र स्ट्रोक पाहायला मिळतात. बॉलवरती त्याची अगदी बारकाईने नजर पाहायला मिळते. एकोणीस अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. 3 बॉल झालेत, अजूनही 3 बॉल या षटकाचे उर्वरित. आजच्या दिवसातून सामना क्रमांक 2, आजच्या दिवसाचा पहिला, आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस. दरम्यानचा बॉल, इथे मात्र चुकी होते गोलंदाजाची. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येतोय. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते या मैदानामध्ये. सेन्सिबल क्रिकेटच महत्वाचं आहे. एखाद दुसरी बाउंड्री फक्त तुमच्या वाट्याला येणार आहे. जर फाईट करत असताल, चेस करत असाल तर एखाद दुसऱ्या बाउंड्रीचीच मॅच असणार आहे. एखादी मॅच एक मोठ्या धावांची रचली जाऊ शकते, पण लोअर स्कोरिंगच्या मॅच देखील इथे रंगतात. दरम्यानचा बॉल, इथे मात्र चुकी होते. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन बरेच झालेत. पहिल्या ओव्हरला 4 एक्स्ट्रा रन आले. चालू मॅच दरम्यान या चालू षटकाच्या देखील बरेच एक्स्ट्रा रन येत आहेत. दरम्यानचा बॉल, नो बॉल. साइड आर्म गोलंदाज, वॉर्न दिला जातोय, नो बॉल. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की ते नावामध्ये अंडरआर्मचेच उल्लेख आहे. तुम्हाला 90 अंशाच्या अलीकडेच गोलंदाजी करावी लागते.
ओव्हरआर्म क्रिकेट थोडं वेगळं, अंडरआर्म क्रिकेट थोडं वेगळं. मुंबईचा आवडता खेळ म्हणून अंडरआर्म क्रिकेटकडे आपण पाहतो, पण त्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही नियम आहेत, त्या मैदानाला अनुसरून काही नियम असतात. अंडरआर्म क्रिकेटचे काही नियम आहेत, त्याला फॉलो करायचे. चान्स आहे, फ्री हिट. नक्कीच क्रिस सारखा बॅटर आहे. चांगला ड्राईव्ह केला मिडॉनला, तिकडे प्लेअर आहे, तर बॉल थांबवला जातो. विल स्टॉप. क्या बात आहे. डबल बॉक्स मधून बॉल एखादा भेदून मागे बाउंड्रीवरती पाठवणं खूप मोठा टास्क आहे. शेहबाजची बाउंड्री आठवत असेल, महत्वाच्या क्षणी शेहबाजने मात्र मॅचला कलाटणी दिली होती. आई गावदेवी या संघाचा विजयाचा प्रवास सुरू होतो की काय अशी मात्र धडधड प्रतिस्पर्धी संघाला राहिली. पण शेवटच्या बॉलवरती मॅच गेली. शेवटच्या बॉलवरती ओमकार पाटणेचा आपण बॉल पाहिलात आणि विजयाला खेचून आणला. हे असतं क्रिकेट. शेवटच्या बॉलपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ मात्र विजय मिळवेल. षटक समाप्ती, 3 षटक आणि रन झालेत 24-24. अजूनही उर्वरित 12 बॉल. चला 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायची मित्र, लक्ष असू द्या. काय करतील इथे मात्र पॉवर प्ले अजून बाकी आहे. चान्स घेतील काय, कदाचित शक्यता तर दर्शवली जाते. कारण सेट झालेला बॅटर, क्रिस सारखा बॅटर, पहिल्या बॉलमध्ये ज्या आत्मविश्वासाने चौकार अटॅक केलाय, शक्यता आहे. येस, पॉवर प्ले मात्र इथे चॉईस केला जातोय. षटक क्रमांक 4, बॅटर पॉवर प्ले. अफसर, चला चला थोडं स्पीडअप करायचंय. तसं जर आपण पाहिलं तर मैदान मोठं आहे, खेळपट्टी मोठी आहे. मैदानावरती ज्यावेळेस आपण क्रीडांगणामध्ये दाखल होतो त्यावेळेस बाहेरून आपल्याला एकंदरीत असं वाटतं की या मैदानामध्ये खेळण्याचा आनंद तर मिळणार आहे, पण एक असं दर्शवलं जातं की इथे मात्र मोठ्या धावांचा आपण विक्रम रचू शकतो, चांगली बॅटिंग करू शकतो. पण डबल ब्लॉकचं क्रिकेट आहे, इथे ज्याला अनुभव आहे तोच या खेळपटलावरती टिकून राहील. इथे धावा होतात, इथे धावा थांबवल्या जातात. डबल बॉक्सच्या क्रिकेटमध्ये स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर कधी आपली विकेट टाकून निघून जातो याचा मात्र नेम लागत नाही, अंदाज लागत नाही. पॉवर प्लेचा षटक आहे, इथे मात्र चान्स घ्यावा लागणार आहे. सर्व खेळाडू पॉवर प्लेच्या अंतर्गत आणि केवळ मात्र जर आपण पाहिला लॉंग ऑफला मात्र एकच प्लेअर आहे, चान्स घ्यावा लागणार आहे. पहिलाच बॉल पॉइंटला, तिकडे मात्र टॅप केलाय, सिंगल रन मिळेल. अफसर, एक अनोखा अंदाज आहे इनका भाई, एक वेगळीच शैली आहे गोलंदाजीची. हो हो, जबरदस्त, क्या बात आहे, दांडी गुल केली आहे. अनोखा अंदाज आणि त्याच शैलीमध्ये विकेट बोल्ड आउट केला जातोय. पॉवर प्लेच्या महत्वपूर्ण षटका दरम्यानचा घेतलेला हा एक भेदक मारा, बोल्ड आउट, दांडी गुल. बॅटर फॅक्स. अफसर, पॉवर प्लेची ओव्हर जर कव्हर केली ना, शेवटच्या ओव्हरला मग मात्र कुठेतरी धाव संख्येला ब्रेक लागेल. ही ओव्हर अतिशय इम्पॉर्टंट आहे. नॉनस्ट्राईक एंडचा क्रिश जेवढा नॉनस्ट्राईक एंडला राहील तेवढा तुमच्या संघाला एक वेगळाचा दिलासा मिळेल. नवीन बॅटर आलाय फॅक्स. फॅक्स देखील आजच्या दिवसातील सामना पहिला असेल, आजच्या दिवसातील पहिला बॉल असेल तरी देखील आजच्या दिवसामध्ये कदाचित त्याचा देखील एक वेगळा अंदाज असू शकतो. पहिल्याच बॉलवरती अनेकांचे विक्रम वेगळे असतात. क्रिशने देखील पहिल्याच बॉलवरती ते उदाहरण दिलं चौकाराचं. हा बॅटर देखील करू शकतो कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे. दरम्यानचा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा येतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अफसर, 2 सलगचे एक्स्ट्रा रन मात्र खर्च केलेत. थोडं प्रेशर असणार आहे नक्कीच, कारण पॉवर प्लेची ओव्हर असल्या कारणाने सांगू शकत नाही आपण कोणत्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होईल, त्यामुळे प्रेशर असणार आहे.
बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा कॉल येतोय. मिडल लाईन अर्थातच नो बॉल मात्र घोषित केला जातोय. फ्री हिट मिळते इकडे, स्ट्राईकला क्रिश येतोय. बिफोर आफ्टर नो बॉल. टॉस जिंकलाय JNW कुर्ला. बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. फ्री हिटचा कॉल येतोय. फ्री हिट. हो हो, जबरदस्त, क्या बात आहे क्रिश, काय जबरदस्त ड्राईव्ह केलाय. बॉल निघून जातोय, फरार होतोय, चौकार येतोय. क्रिशच्या बॅट मधून आजच्या दिवसातील दुसरा चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे म्हटल्याप्रमाणे क्रिश हा या संघाला खऱ्या अर्थाने अडचण वाढवू शकतो. जितका तो नॉन सेकंडला होता तितकाच त्या संघासाठी एक महत्वपूर्ण बाजू होती. पण आता स्ट्राईक मिळाले, चान्स तो घेणार. दरम्यानचा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा देऊन चालणार नाही, एक्स्ट्रा दिले जात आहेत. प्रत्येक षटका मागे मात्र एक्स्ट्रा धावांचं कुठेतरी गणित उलगडलंय. धावांचा आकार 34 अंकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा मिडॉलला ड्राईव्ह केलाय. प्लेयर आहे तिकडे, बॉल हातात जातोय. पण एक चौकार आलाय जे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अपेक्षित होतं. जी धावसंख्या येणं बंधनकारक होतं, अपेक्षित होती, ती धावसंख्या आली आहे. बॅकफुटला हलकासा मात्र पंच केलाय, तिकडे सिंगल रन येईल. 1 to go, शेवटचा बॉल. 35. चांगल्या धावसंख्येला आकार दिलाय. अजूनही उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. शेवटचा बॉल, अजूनही उर्वरित 1 षटकाचा खेळ. लेग साइडला हलकासा ड्राईव्ह केलाय, सिंगल रन. जाणीव आहे या बॅटरला देखील की इथे मात्र आता मोठे स्ट्रोक खेळण्याची गरज नाही, 1 रन देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे. सिंगल रन आलाय, जाऊन पोहोचते धावसंख्या 36. 4 षटक 36, 24 बॉल आणि 36 हे समीकरण आपण चालू मॅच दरम्यान पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू झालाय. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा, या क्रीडा स्पर्धेचा हा पहिला दिवस. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र, मुंबईचं लक्ष वेधून घेतलं. आज जशी या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली, या क्रीडा नगरीमध्ये मात्र इथे गर्दी झाली आहे. युट्यूब वरती देखील प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. कारण प्रत्येक वर्षाला आवर्जून आयोजित केली जाणारी हक्काची, मानाची, अभिमानाची क्रीडा स्पर्धा, यंदाचं पर्व, ही परंपरा आज गेले अनेक वर्ष श्री सिद्धी पॅकर यांच्या माध्यमातून जोपासली जाते. 43 वर्षांची ही क्रीडा स्पर्धा मात्र आता येऊन पोहोचली आहे. हे देखील यंदाचं एक यशस्वी पर्व आपल्याला म्हणता येणार आहे. षटक क्रमांक 5, शेवटचं षटक. रन झाले 36. पुन्हा इरफानचा विचार केलाय. थोडी का होईना धावसंख्येला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील. पहिलाच बॉल, मिडॉलला तिकडे ड्राईव्ह केलाय. थोडासा गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, देखील केलाय. थोडीशी मिसफील्ड झाली असती, पण सावरलंय. रन येतोय, 1 रन. एका बाजूला कुर्ल्याचा संघ, एका बाजूला सांताक्रूजचा संघ. श्री भवानी माता सुवर्ण चषक 2025 पर्व, एक नवं पर्व, एक नवा अध्याय, एक नवा इतिहास यंदाच्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल तिकडे कीपरकडे जातोय. डॉट बॉल. यावेळेला थोडासा मात्र फ्लाइंग करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. सिंगल रन होतोय. 38 रन झालेत. ते पडून केले, टॅप केलाय, लॉंग ऑफला बॉल येतोय. नो बॉलचा कॉल एका बाजूला. +1, 2 रन मिळालेत. एक्स्ट्रा 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 रन जाऊन पोहोचलेत 40. आणि फिल्डिंग टीमने मात्र इथे रिव्ह्यू मात्र स्वीकारलाय. चेक केला जातोय, पडताळणी होईल, सक्सेसफुल ठरतोय की लॉस होतोय, काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत. आमचा पुन्हा एकदा टेक्निकल वर्ग श्री साई स्पोर्ट्सचा हा निर्णय मात्र त्यांच्याकडे आहे, आपल्यापर्यंत पोहोचवतील.
मिडल लाईन नो बॉल चेक केला जातोय. बिफोर आफ्टर लाईन तो नो बॉल मात्र चेक केला जातोय. हॅलो, शेवटचे उर्वरित काही बॉल राहिलेत. दरम्यानचा बॉल, थोडस व्हेरिएशन, गती परिवर्तन, अडचणीत आणलेला बॉल, सिंगल रन आलाय. शेवटचा बॉल आता स्ट्राईकला बॅटर आहे. फॅक्स, एक बॉल एक महत्वाचा आहे. एका रनाने मॅच मात्र बदलू शकते. याचं उदाहरण आपण पाहिलंय. एक बॉल एक नक्कीच महत्वाचं आहे. केलाय, रन कंप्लीट होतोय, सिंगल रन मिळतोय. 5 षटकाचा खेळ समाप्ती, रन जाऊन पोहोचतायत. 41 रन झालेत आणि 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण इथे थोडस काही नियम वेगळेत. सेकंड इनिंगला ज्यावेळेस आपण धावसंख्या चेस करतो तेव्हा 3 ओव्हरचा स्कोर विचारात घेतला जातो, विकेट विचारात घेतले जातात. जर मॅच इक्वल झाली तर या सर्व गोष्टी मात्र पाहिल्या जातात आणि तरच मात्र निर्णय दिला जातो. 30 बॉल आणि पाठलाग करायचे 42 धावांचा. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. काही क्षणातच मात्र नव्या इनिंगला सुरुवात होईल. हॅलो, 42 धावांचा पाठलाग करायचंय. पहिल्या डावाचा खेळ समाप्ती झाला. 41 धावांपर्यंत एक चांगली धावसंख्या रचली संघ कुर्ला, अर्थातच JNW कुर्ला, प्रवीण चव्हाण यांच्या नेतृत्वात असलेला हा संघ गेल्या अनेक वर्षांपासून प्रवीण चव्हाण देखील अंडरआर्म क्रिकेटच्या रिंगणामध्ये अवतीभोवती आतमध्ये नेहमीच पाहायला मिळालेत. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आवर्जून खेळताना पाहायला मिळतात. अलीकडे थोडासा क्रिकेटचा प्रवास त्यांनी कमी केलाय, पण मोठ्या क्रीडा स्पर्धेला त्यांची उपस्थिती आवर्जून पाहायला मिळते, त्यांचा संघ आवर्जून पाहायला मिळतो आणि एक वेगळी संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळाली. आज देखील कुर्ला परिसरातील अनेक खेळाडूंना घेऊन आज मात्र दाखल झालेत. मॅच तशी पाहता 42 धावांची फाईट आहे, कारण इथे कमी धावांची मॅच विजय होतो. त्यामुळे इथे 42 धावांचं म्हटलं तर एक चांगला धावांचा पल्ला गाठलाय. त्यामुळे या मॅचला कुर्ला सध्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर एक पाऊल पुढे आहे. पण सांताक्रूजचे बॅटर या क्षणाला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ते देखील आजच्या दिवसामध्ये काय सुरुवात करणार आहेत, कशा प्रकारे मॅचला पुढे घेऊन जाणार आहे. एखाद दुसऱ्या बाउंड्रीची मॅच आहे, एक्स्ट्रा रन पाहायचे आहेत, पॉवर प्लेचा एखादा ओव्हर पाहायची आहे, फ्री हिटचा बॉल पाहायचा आहे, एक्स्ट्रा मध्ये आणखी भर घालायची, तर मॅच अगदी बरोबर सुटू शकते, विजय मिळू शकतो. हे अंडरआर्म क्रिकेट आहे, अंडरआर्मचं पर्व, डबल बॉक्स क्रिकेट. ही क्रीडा स्पर्धा प्रत्येकाची उत्सुकतेची क्रीडा स्पर्धा आज दादर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्री भवानी माता सुवर्ण चषक अशी ही क्रीडा स्पर्धा नेहमीच प्रमाणे यंदाच्या वर्षात देखील आपल्याला श्री सिद्धी पॅकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 43वा पर्व आहे आणि आजचा पहिला दिवस. सामना क्रमांक 2. संख्या स्ट्रायकर बॅटर जयदीप, सलामीचा बॅटर जयदीप आणि 9 सेकंडला संकेत. जोडी दाखल होते 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी. पहिल्या षटकाला सुरुवात होते, 9व्या इनिंगला सुरुवात होते. गोलंदाज आहेत संदीप. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं
तर पॉवर प्ले अर्थातच सर्व खेळाडू मात्र आपण पाहतोय त्या सर्कल डबल बॉक्सचा जो सर्कल आहे त्याच्या अंतर्गत आतमध्ये तैनात केलेत. सो कोणी क्रीडा स्पर्धा खेळून झालाय त्यांच्यासाठी एक वेगळा अनुभव आहे आणि एक वेगळा आनंद त्यांनी देखील या क्रीडा नगरीमध्ये साजरा केलाय. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अशी क्रीडा स्पर्धा आपण ही पहिली क्रीडा स्पर्धा म्हणून पाहतो. दरम्यानचा पहिलाच बॉल व्हाईट बॉलने सुरुवात होते. मॅचला जर स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेत उपस्थित सन्माननीय दर्शन शिरोडकरची आपण व्यासपीठावर यायचे हार्दिक स्वागत आहे. दर्शन शिरोडकर आपण व्यासपीठावर यायचे. पहिलाच बॉल आणि एक्स्ट्राने सुरुवात होते. कोणत्या बॉलवरती काय समीकरण उलगडायचं ही रणनीती घेऊनच मॅचला पुढे घेऊन जायचंय. अगदी 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 इथे देखील पुन्हा एकदा आणखी एक एक्स्ट्रा बॉल मिळते व्हाईट बॉल. आजच्या दिवसातील सामना पहिला आहे या दोन्ही संघांचा, त्यामुळे कुठेतरी दोन्ही संघांवरती तेवढं दडपण असणार आहे. या क्रीडा स्पर्धेचा हा सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. हो हलकासा स्पर्शून गेलेला बॉल. बॅट कडा घेते सिंगल रन येतोय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मागील विजेता संघ एका बाजूला दिवा डोंबिवली आणि एका बाजूला चालू सामन्याचा विजेता संघ सामना क्रमांक 3कडे आपण लगेचच वळू. ज्यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. अगदी ती पॉवर प्लेची जी सर्कल आहे ना त्याला केवळ भेदायचंय. बॉल तुम्हाला त्या टायमिंगने या सर्कलच्या बाहेर भेदून काढायचंय. बाउंड्री मात्र निश्चितच तुमची पाहायला मिळू शकते. पण डबल बॉक्सचं क्रिकेट आहे, ज्यावेळेस एखादा ड्राईव्ह करता त्या बॉक्सच्या बाहेर बॉल जाणार नाही याची देखील खात्री असणं महत्वाचं आहे. रन झाले 4. फटका. यावेळेला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये होता पुन्हा आतमध्ये येतोय. काय निर्णय होते एकंदरीत जर आपण पाहिलात तर रन दिला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्सला घेण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला झटका. जयदीपला माघारी जावं लागतंय. क्रिश होते तिकडे, चांगला कॅच पकडलाय. पहिला विकेट. एका बाजूला कुर्ल्याचा संघ, एका बाजूला सांताक्रूजचा संघ. गेली अनेक वर्ष चर्चेत असलेली क्रीडा स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये देखील नेहमीच यंदाच्या वर्षात देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इरफान स्ट्रायकर, नवीन बॅटर इरफान. एक षटक हाताळलं होतं इरफानने. दरम्यानचा बॉल इथे जर आपण पाहिलं तर अपील केली जाते. व्हाईट बॉल आणि त्यावरती स्टंपिंग साठी मात्र प्रयत्न झालाय. तो निर्णय मात्र काही क्षणात पोहोचवला जाईल. थर्ड एम्पायरच्या माध्यमातून इथे मात्र पुन्हा एकदा पडताळणी होते.
स्टंपिंग साठी मात्र निर्णय चेक केला जातोय. अतिशय महत्वपूर्ण डिसिजन असणारे आणि येस इथे मात्र निर्णय होतोय. बॅटर आउट, माघारी जावं लागतंय. व्हाईट बॉल होता पण त्या व्हाईट बॉल वरती मात्र कुठेतरी विकेट देऊन बसलाय इरफान. बॉल काउंट होतोय, रन काउंट होतोय, विकेट काउंट होतोय. हे जे एक्स्ट्रा बॉल आहेत ना हेच मॅचला तुम्हाला बनवून देऊ शकतात. जे वर असलेले रन आहेत ना हेच कव्हर करण्याचे रन आहेत. सिंगल सिंगल रन जर चालू ठेवला आणि हे रन जर पकडलेत ना मॅच बनवू शकते. एखादी बाउंड्री पॉवर प्ले मध्ये कव्हर केली तर मॅच बनेल. कमी धावांची मॅच इथे विजय होतो, मोठ्या धावांच्या मॅचचा देखील पाठलाग होतो, पण ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला आखता आली पाहिजे. अंडरआर्मचं क्रिकेट जर आपण पाहिलं ना थोडंसं कठीण आहे. एक मिनिट सर, बाबू सर. बाबू सर एक मिनिट. वन टू गो झालाय बोलतात, वन टू गो. हो जबरदस्त, क्या बात आहे. आणखी एक अचूकतेचा मारा पाहायला मिळतोय. संदीप यांच्या पहिल्या षटका दरम्यानचे 3 महत्वाचे विकेट माघारी पाठवलेत. बॅटर बाद. एका बाजूला कुर्ला, एका बाजूला सांताक्रूज. तदनंतरचा सामना दिवा डोंबिवली विरुद्ध सांताक्रूज की कुर्ला. कुणाचा मात्र तो प्रवास सुरू होणार आहे, कुणाचा प्रवास थांबणार आहे. सामना क्रमांक 3 काही क्षणातच आपल्या भेटीसाठी येणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 2, दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज येत आहेत रोहन. रन झाले तर 5. चला 20 मिनिटांचा कालावधी आहे, स्पीडअप करायचंय. 5 रन झालेत, 5 रन झाले मित्रा. सॉरी 6 रन झालेत, सॉरी. 1 ओव्हर 6 रन. अजूनही 24 बॉल उर्वरित बाकी आहेत. 36 धावांचा पाठलाग करायचंय. मॅच कधीही कलाटणी घेऊ शकते. ओहो जबरदस्त रोहन, क्या बात आहे. अपील गेली जातीये. लेग बाईज रन दिला जातोय. मागणी होती एलबीडब्ल्यू साठी. आजच्या दिवसातील पहिला एलबीडब्ल्यू जर आपण पाहिला तर शेहबाज त्याला माघारी पाठवलंय. तिथून मॅच थोडीशी बदलली. शेहबाजने जो चौकार आखला होता, जो ड्राईव्ह केला होता नो चान्स, तिथे त्यांच्या विजयाचा प्रवास सुरू झालेला. प्रतिस्पर्धी संघाची धडधड वाढली, पण शेहबाजचा विकेट गेला आणि मॅच पुन्हा एकदा वेगळ्या मैदानावरती गेली. बॅकफुटला पंच केलाय. सिंगल रन येतोय. वैभव आहेत तिकडे. प्रवीण चव्हाणचा या मैदानामध्ये एक वेगळा दांडगा अनुभव आहे. बरीच वर्षे क्रीडानगरीमध्ये खेळलेत. जम्बो सारखा एक मोठा संघ मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमधील एक दहशत असलेला संघ घेऊन त्यांची एक वाटचाल राहिली आहे. आज अनुभव घेऊन आलेत. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा एक जबरदस्त रोहनचा बॉल पाहायला मिळतोय. मॅच इथून मात्र आणखी थोडीशी कठीण होताना पाहायला मिळते. सिंगल सिंगल रन देखील मॅचला बनवू शकतो. स्विच करण्याचा प्रयत्न, सिंगल रन कन्व्हर्ट होईल. शेवटचे 2 बॉल असणार आहेत. 9 रन झालेत. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल रन. सामना बरोबरीच जर सुटला, इक्वल झाला तर इथे मात्र पहिल्या 3 धावांचा एव्हरेज विचारात घेतलं जाईल. विकेट विचारात घेतले जातील. आणि बाउंड्री विचारात घेतल्या जातील.
आणि तो निर्णय मात्र त्या संघाला नंतर विजयाचा दिला जाईल. दरम्यानचा इथे मात्र अपील केली जाते. निर्णय सेफ आहे. बॅटर षटक समाप्ती. चांगली गोलंदाजी. लेग बाईज इथे मात्र मिळाला असता पण रन घेतला नाहीये. 3 षटक रन जाऊन पोहोचले 10 या अंकावरती. 2 ओव्हर 10. 3 षटक अजूनही बाकी आहेत. अठरा बॉल आणि 32. पॉवर प्ले साठी मात्र इथे बॅटरने चॉईस घेतलाय. कृष्णा. या संघामध्ये क्रिश आहेत, कृष्णा आहेत. क्रिसच्या सोबतीला जादू पण असला पाहिजे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. जे काही करायचंय या षटकामागे करायचंय. इथेच मॅचचा रिझल्ट सांगून जाणार आहे काय मॅच पुढील असणार आहे. या ओव्हरला एखाद दुसरी बाउंड्री जर आली मॅच मध्ये येऊ शकता सांताक्रूज संघ. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्पीडअप करायचंय. 20 मिनिटांचा कालावधी एका इनिंगला. 5 षटक हाताळायचे आहेत. स्टेपआउट घेण्याचा प्रयत्न. प्लेयर आहेत तिकडे. रोहन होते. माघारी सफल लागते बॅटरला. डॉट बॉल. यावेळेला मात्र क्या बात आहे क्रिस. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. नो बॉलचा कॉल आलाय पण फिल्डिंग तेवढीच चांगली पाहायला मिळाली आहे. +1. साइडम. नो बॉल. आज पंच म्हणून जर आपण पाहिलं तर मुख्य पंच म्हणून कामगिरी करतात आमचे पद्मनाभ प्रभू सर. मुंबई महाराष्ट्रातील अनेक क्रीडा स्पर्धा कव्हर करतात. त्याचबरोबर एका बाजूला गणेश सर, गणेश शिंदे सर आणि एका बाजूला महेश मोरे सर हे देखील आज पंच म्हणून कामगिरी करतात. स्वागत आहे आपलं देखील. अगदी प्रत्येक निर्णय त्यांच्यापर्यंत येतोय आणि आमच्यापर्यंत पोहोचवतायत. अचूक निर्णय मात्र पोहोचवला जातोय. सचिन सर देखील स्कोरर म्हणून कार्य करतायत. 12 रन झालेत. इथे मात्र हवेत खेळलेत. डॉट बॉल असणार आहे. नो बॉल होता पण इथे मात्र थोडासा फटका फसलाय बॅटरचा. 9चा 1 रन मिळणार आहे आणि फ्री हिटचा चान्स. बॉल काउंट नसणार आहे. फ्री हिटचा चान्स बॅटरकडे असेल. येस. नो बॉल होता. नो बॉल. हो नो बॉलचा 1 रन. नो बॉल वरती 1 रन आलाय. फ्री हिट चान्स घ्यावा लागणार आहे. अगदी अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की त्या विभागाला अनुसरून काही रूल्स असतात. जशी मैदानात तसं क्रिकेट. अंडरआर्म क्रिकेट त्यालाच म्हटलं जातं. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिलात तर इकडे मात्र बॅटर स्टेपआउट घेण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल रन तर कन्वर्ट झालाय पण निर्णय चेक केला जातोय. नो बॉल्स ऑफ सिग्नल. निर्णय काय असणार आहे आपण थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक करतोय. दोन्ही संघांना
मॅच दरम्यान एकच रिव्ह्यू असणार आहे. सक्सेस असो अन्यथा अनसक्सेस असो, तो रिव्ह्यू मात्र केवळ एकदाच मात्र दिला जाणार आहे. प्रत्येक टीमला प्रत्येक इनिंगला एक एक रिव्ह्यू असणार आहे. संघांना लक्ष असू द्या. हॅलो, रन झालेत 15. एक बॉल, रन झालेत 15. दरम्यानचा जर आपण बॉल पाहिला तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. स्टेप आउट झाला होता बॅटर. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येतोय. चला चला, व्हाईट बॉल स्टंपिंग आउट झाले, बट बॉल काउंट विकेट नसणार आहे. फ्री हिट असल्या कारणामुळे बॅटर मात्र कुठेतरी सुखरूप आहेत. सर रन आहे, रन काउंट केला जातोय. कृष्णा गोलंदाज, षटक क्रमांक 3. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला पुन्हा एकदा स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न, आणि बाबू सर काय फेअर डिलिव्हर आहे. बॅटर कॉल आहे, चेक केलं जातोय. व्हाईट बॉल स्टंपिंग आउट साठी मात्र चेक केलं जातोय. बॅटरने मात्र रिव्ह्यू घेतलाय. हॅलो, चला यानंतर मागच्या विजेता संघ दिवा डोंबिवली आपण रेडी राहायचंय.
चालू मॅचचा विजेता संघ टॉस केला जाईल. हॅलो, चला एकंदरीत निर्णय होतोय आणि व्हाईट बॉल. सेव्हन्टीन 17 रन जाऊन पोहोचलेत. अजूनही मॅच आहे, एखादी बाउंड्री आली. दोन बॉल. एक बॉल 17 रन झालेत. कंटिन्यू फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कृष्णाच्या काहीशा चुका, एक एक रन एक एक बॉल मात्र पुन्हा पुनरावृत्ती होताना पाहायला मिळाली आहे. यावेळेला चांगला ड्राईव्ह केला, थोडीशी मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. बॉल थांबवेल की बॉल निघून जातोय. जबरदस्त चांगला क्रॅकर स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल मात्र गोलंदाजाला आदळून बाउंड्रीवरती जातोय. 4 रन. एका बाउंड्री साठी मॅच होती. 21 अजून मॅच बदलते आता इथून. सोळा बॉल आणि आता मात्र गरज आहे 21 धावांची. मॅच बदलतीये. एक्स्ट्रा रन दिलेत, एक्स्ट्रा रन वरती मात्र कुठेतरी एक बाउंड्री आली आहे आणि आता मॅच थोडीशी बदलली आहे. 16 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. रन जाऊन पोहोचलेत 21. यावेळेला पुन्हा एकदा सेपडून घेण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड होते. बॉल जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये पकडून फेकी केला असता विकेट मिळाला असता. सिंगल रन येतोय. इक्वल मॅच झाली, बरोबरी सुटली तर प्रथम विचार केला जाणार 3 षटकांचा एव्हरेज धावांचा, तदनंतर विचार केला जाणार विकेटचा आणि तदनंतर बाउंड्रीचा विचार केला जाणार आणि त्या संघाच्या बाजूने निर्णय दिला जाईल. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. एका बाजूला कुर्लाचा संघ, एका बाजूला सांताक्रूजचा संघ. JNW कुर्ला आणि विनेस बॉईज सांताक्रूज अशी मॅच आपण पाहतोय. कृष्णा गोलंदाजी करतायत. एक बाउंड्री आली आहे. इथे मात्र हलकासा ड्राईव्ह केलाय मिडॉनला. तिकडे मात्र सिंगल रन कंप्लीट होतोय. सेकंडचा कॉल येते, फेकी केला जाईल आणि पुन्हा 9 सेकंडला रिटर्न यावं लागतंय.
रिस्क घेऊन चालणार नाहीये. विकेट वरती आता थांबून राहायचंय. मॅचला जर बनवायचंय तर विकेट टिकून ठेवावे लागणार आहेत. पहिल्या फळीतील महत्वाचे बॅटर माघारी पाठवलेत, त्यामुळे चालू सध्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर एक बाउंड्री मात्र आता कुठेतरी आली आहे. त्यामुळे या दोन बॅटरला इथे मात्र टिकून राहावं लागणार आहे. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केलाय. प्लेयर आहेत. सिंगल रन येतोय. 24 रन झालेत. 1 टू गो. रन झाले 24. शेवटचा बॉल आहे, महत्वाचा आहे. पॉवर प्लेची महत्वाची ओव्हर आपण पाहतोय. निर्णायक ओव्हर आहे. शेवटच्या बॉलला आणखी एखादी बाउंड्री पाहायला मिळते काय? चान्स घेतील का बॅटर? यावेळेला पुन्हा एकदा हलकासा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला प्लेयर आहे. सिंगल रन येतोय. षटक समाप्ती. रन झालेत 25. 12 बॉल आणि गरज आहे 17. 12 बॉल आणि 17 धावांची अजूनही गरज आहे. चला थोडं स्पीडअप करायचंय. हॅलो, जर आपण पाहिलं पहिल्या इनिंगचा 3 ओव्हरचा एव्हरेज आहे 3 ओव्हर 24 आणि विकेट होते 2. आणि सेकंड इनिंग 3 ओव्हर 25 रन 3 विकेट गेलेत. तर एकंदरीत एव्हरेज विचारात घेतलं जाणार आहे. मॅच जर इक्वल झाली, पहिला रन काउंट केले जातील 3 ओव्हरचे, नंतर विकेट काउंट केले जातील, बाउंड्री काउंट केले जातील. 12 बॉल 17. रोहन बाबर गोलंदाज येत आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल काय? काय असेल मॅच? पहिलाच बॉल तिकडे मात्र एक्स्ट्रा मिळते. व्हाईट बॉल. हे रन पकडायचे आहेत. या रनांमुळे मॅचचं गणित बदलतंय. पहिल्या इनिंगला एक जवळपास 10 ते 12 रन एक्स्ट्रा झालेत, त्यामुळेच सेकंड इनिंगला ती अडचण वाढली आहे. सिंगल घेण्याचा विचार. 1 रन येतोय. फेकी केलाय. हिट तर लागलाय, पण काय निर्णय असेल? चेक केला जातोय. हॅलो, येस, बॅटर आउट. माघारी जात आहेत. अपूर्ण राहिलंय रन. रोहन माघारी जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. शब्बीर.
दरम्यानचा आणखी एक व्हाईट बॉल येतोय. एका बाउंड्रीची मॅच आहे. एखाद दुसरा प्लस केला तरी मॅच बदलेल, पण एक बाउंड्री महत्वाची आहे. क्या बात है, व्हेरी गुड जज. व्हाईट बॉल, जबरदस्त. मॅच बदलतीये, इंटरेस्टिंग मॅच आली आहे. एकंदरीत 28 रन झालेत. आता मॅच आहे 11 बॉल आणि गरज आहे 14 धावांची. एकंदरीत 13 रन जर केले तरी मॅच बॅटिंग टीम विजय होऊ शकते, कारण एव्हरेज चांगला आहे. हलकासा लेटकट केलाय, सिंगल रन मिळतोय. अवघ्या काही रनांची मॅच आहे, अवघे काही रन वर आहेत. एका बाजूला सांताक्रूज, एका बाजूला कुर्ला. चालू सामन्याचा विजेता कोणता संघ असेल, सेकंड राऊंड कोणता संघ खेळ आणि पराभव कोणाला स्वीकारावा लागतोय, कोणाचा प्रवास थांबतोय आणि कोणाचा प्रवास आणखी पुढे जातोय. आज आपण पाहतोय दादर नगरीमधील अतिशय महत्वाची क्रीडा स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्र मुंबईचं लक्ष वेधून घेतलंय. इथे मात्र टॅप केलाय, प्लेयर आहेत तिकडे. डॉट बॉल करून चालणार नाही, एक एक रन महत्वाचा आहे. मॅच आता बनवली गेलीये. अजून एखाद दुसरा रन वर होता, त्यात आणखी एक रन मात्र पुन्हा वर झालाय. त्यामुळे मॅच अशी अडचण वाढवून चालणार नाहीये. इथे मात्र एखादा डॉट आणि एखादा एक्स्ट्रा असलेल्या डॉट बॉलला सहसा मात्र अर्थ राहत नाहीये. रन साऊंड पोहोचले 30 या अंकावरती. 9 बॉल अवघ्या दरम्यानचा आणखी 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 एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक्स्ट्रा. मॅचला पूर्णतः बॅकफुटला घेऊन जात आहेत हळूवारपणे. एका बाजूला कुर्ला, एका बाजूला सांताक्रूज. शेवटच्या ओव्हरला 6 बॉल 8. पुन्हा मॅच पाहायला मिळणार का या अगोदर दरम्यानची मॅच? प्रेशर बनलंय गोलंदाजावरती. 31 रन. नऊ बॉल आणि 11 धावा करायचे, पण 10 धावांनी विजय मिळतोय. अवघा 1 रन वर आहे. मॅच कुठे बदललीये? जी पॉवर प्लेची ओव्हर होती ना, तिथे काहीशा चुका आल्या, तिथे एक बाउंड्री आली. तिथून जो प्रवास सुरू झालाय ना, तो आता मात्र पाहायला मिळतोय. हो हो, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. विकेट माघारी जातील. एक महत्वपूर्ण बॉल होता. बॅटर आउट. बॅटर नेम कळवायचं. बॅटर नेम हरीश. हरीश येत आहेत नवीन बॅटर. चला स्पीडअप करायचंय, बराच वेळ होतोय. या मॅचला बरा विलंब लागलाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 10 धावांचा संघर्ष वाट्याला आहे. बॉल कमी राहिलेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, बॉल निघून गेलाय. पण एकंदरीत जर डबल बॉक्स आपण विचार केला तर बॉक्स आउट होतोय बॅटर. चान्स घेतला होता, हिट केला होता, पण डबल बॉक्सचं क्रिकेट आहे. इथे इथे तुमच्या फटक्यामधला टायमिंग अचूकतेचा असायला हवा. इथे तुमच्या फटक्यामधले ड्राईव्ह अचूकतेचे असायला हवे. डबल बॉक्सच्या आतमध्ये खेळणं महत्वाचं आहे. विकेट झालेत. 6 विकेट गेलेत. अवघा 1 रन वर होता, तिथून मात्र विकेट दिला आणि आता मात्र
रन वर झाले ते एकंदरीत 7 बॉल आणि गरज आहे अजूनही 11 धावांची तशी गरज आहे पण 10 धावांनी मॅच बनते म्हणजे 3 रन अजून आता दूर आहेत. इरफान येत आहेत. इरफान स्विचिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. थोडीशी अडचण वाढवली होती गोलंदाजाने पण त्याच गोलंदाजाने पुन्हा एकदा मॅच जिवंत करून दिली आहे. काही बॉल डॉट काही बॉल विकेट आणि मॅचला पुन्हा एकदा कलाटणी होताना पाहायला मिळते. पुन्हा येईल शेवटचं षटक घेऊन रोहन खैरात. मॅच आता आहे 6 बॉल आणि 10 रनांची गरज आहे. 11 धावा करायच्यात पण 10 रनाने मॅच तुम्ही विजयी होताय. 4 रन अधिक झालेत. एकंदरीत मॅच 6 बॉल 7-8 अशी असायला हवी होती पण मॅच मात्र स्वतःच अडचण वाढवून घेतली सांताक्रूजच्या संघाने. फिनिश बॉईज या संघाने. चला मॅच स्पीडअप करायचंय. प्रवीण चव्हाण यांचा अनुभव काय आहे ना तो इथे पाहायला मिळतो. या मैदानातील त्यांचा अनुभव आज आपण पुन्हा एकदा पाहतोय. अंडरआर्मचा त्यांचा प्रवास आज पुन्हा एकदा आपण पाहतोय. रोहन खैरात शेवटचं षटक 6 बॉल 10 धावांची गरज. येईल काय ती विजयाची बाउंड्री येतील काय त्या 10 धावा होईल काय नव्या मॅचचा प्रवास त्यांचा सुरू. स्टेप आउट केलंय चांगला ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला प्लेअर आहेत. बॉल थांबवलाय अडवायचा आहे बॉल केवळ. पाच बॉल अजूनही 9 धावांची गरज आहे. 10 रनांची गरज आहे. 9 ने विजयी आहेत. इथे मात्र टॅप केलाय 1 रन. लास्ट 4 बॉल. सामना क्रमांक 2 शेवटची इनिंग सामना क्रमांक 2 ची. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळले प्लेयर आहेत तिकडे. क्रिश होते प्रवीण होते. स्टॉप केलाय. आता अवघड झाली आहे मॅच. मॅच बनवली मॅच आली वाट्याला मॅच पुन्हा हातून निघून घेत जाते. लास्ट 3 बॉल. टॅप केलाय डिरेक्ट हिट लागलाय आणि काय निर्णय येतोय विकेट. इरफान माघारी. लास्ट 2 बॉल. म्हणजे एकंदरीत 2 बॉल नंतर विजय निश्चित होतोय. दिवा डोंबिवली हा संघ आपण रेडी राहायचंय. काही क्षणात आपला टॉस केला जाणार आहे. अफसर शेवटचे 2 बॉल आहेत. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर येतोय. लास्ट विकेट असेल. 42 धावांचा पाठलाग करत असता 34 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. लास्ट 2 बॉल आहेत. 34 रन झाले. 2 बॉल मध्ये गरज आहे 8. 2 बाउंड्री. चांगला ड्राईव्ह केलाय. बॉल जातोय काय. सेकंड रन येतोय. 1 बॉल आणि गरज आहे 6 रनांची. 5 ला विजयी आहेत. 1 बॉल 5 ला. आणि या मॅच वरती विजय मिळवलाय अर्थातच JNW प्रवीण चव्हाण यांचा संघ कुर्ला. अभिनंदन. चला विनेश बॉईज कॅप्टन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. सांताक्रूज आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचंय.
हॅलो, चला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय आपण. व्हिनेस बॉईज सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आजच्या दिवसामधील दुसरा सामना खेळत असताना पराभव स्वीकारावा लागलाय. कॅमेरा संतोष अफसर आज गोलंदाजी करत होते. हार्ड लक नेक्स्ट इयर. थँक्यू. आणि मॅन ऑफ द मॅच आहे